माढा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीसाठी डोकेदुखी ठरतोय। धैर्यशील मोहितेंनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माढ्यात निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय आणि या सगळ्यामध्येच आता माढ्यातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकरांनी 2 दिवसांपूर्वी फडणवीसांसोबत चर्चा केली। मात्र आज सकाळी उत्तमराव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। उत्तम जानकरांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे। आणि पवार साहेबांची इच्छा आहे, आमच्या तालुक्यातल्याही आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवार साहेबांच्या बरोबरीनं राहावं, ही आम्हालाही जनमानसांचा रेट आहे। बाळादादांनी परवा डिक्लेअर केलंय तुम्ही विधानसभेचे उमेदवार असाल महाशिवसेनेतून। नाही ठीक आहे, मी तर उमेदवार असतो, पण लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या बाजूने असणार आहे, तुम्ही उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो। लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या विषयानं आम्ही एकत्र येऊ शकतो। रामराजे साहेब हे महायुतीबरोबर आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्याबरोबर आहेत, म्हणजे सगळे काम करणार। ते येथील स्वतः काही त्यांचंही पक्षप्रवेश होईल अशी चर्चा आहे। त्यांचं सर्व कुटुंब आमच्यासोबत आहे, मी एवढंच बोलू शकतो। माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेची आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं, जुनं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं, या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची, त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती। त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि 19 तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जानकर साहेब करणार आहेत, ते आपल्याला सगळ्यांना दिसून येईल।